नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्त राहा. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या आजच्या नव्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या व्हिडिओची सुरुवातच चालू झालेली आहे माझ्या फुलांच्या झाडापासून. आणि आपण सर्व पाहू शकता की आज झाडांना फुलं किती सुंदर लागलेली आहेत, कारण की काल पाऊस आला होता आणि त्यामध्ये झाडं पूर्ण स्वच्छ अशी धुवून निघालेली आहेत. आणि आज खूप सुंदर अशी ही झाडं बहरलेली आहेत आणि किती छान अशी फुलं लागलीत आपण पाहू शकता. गुलाबाचे आहेत, लाल गुलाब आहे, गुलाबी गुलाब आहे, त्यानंतर डासाळीचे म्हणजे जास्वंदीचे आपण फूल म्हणतो ते जास्वंदी, गुलाबी जास्वंदी आहे आणि लाल जास्वंदी आहे. आणि ही जी आहे ही पांढरी शेवंती आहे. आणि हा मोस्ट फेवरेट म्हणजे माझं कमळाचं झाड, ज्या की मी ऑनलाईन याच्या बिया मागवलेल्या होत्या आणि किती छान आलेत बघा. आणि हे माझं मनी प्लांट आहे आणि हे पण खूप सुंदर आले. आणि तुम्हाला मी दाखवते की गुलाबाची फुलं इतकी सुंदर लागलेली आहेत आज की काही मी सांगू शकत नाही तुम्हाला. तुम्ही स्वतः बघा की किती छान लागलेत. हे बघा, हे तर किती मधी छोटुकलं पिटुकलं मध्ये छान असं लपून बसले हे फुलं. आणि हे एक बघा, आज बरेच 4-5 फुलं लागलेली होती गुलाबी गुलाबाला. आणि हे कलम वगैरे काही नाही. मी माझ्या एका ओळखीच्या ताईच्या घरी गेले होते आणि तिथं मला हे फुलं खूप आवडली, त्यामुळे मी तिथून एक फाटा घेऊन आलेला होता आणि तो लावला मी. इतकं सुंदर हे झाड आले ना. मला सकाळी उठल्यावर या झाडाला आणि या फुलांना बघितल्याशिवाय माझी सकाळ होतच नाही. आणि रात्री खूप भीती वाटते की कुठलं तर जनावर येईल आणि माझे झाडे वगैरे खाईल, आणि असं होतं, खूप वेळेस होतं. म्हणून मी सकाळी उठल्या अगोदर मी माझ्या झाडांना बघते. आणि कसं असतं ना, एक झाडं आपली जे आहेत, ही फुलं आहेत, एक आपल्याला नवीन संदेश देतात रोजच्या रोज की कसं म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कसं फुलायचं, कसं बहरायचं, हे आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतं. आणि प्लस पॉईंट, या फुलांनी ना आपली देवपूजा इतकी सुंदर होते की सांगता बघा हे फूल किती सुंदर आले, किती सुंदर याचा कलर आहे आणि किती छान. मला म्हणजे झाडं आणि फुलं खूप आवडतात. मी खूप वेगवेगळ्या प्रकाराची झाडे लावते. आणि बघा इथं वरी तर 5-6 फुलं लागलेली आहेत. आता मला हे पोचत पण नाही आहेत, खूप वरी गेलेत, उंचावर आहेत. तरी मी असं काठीनं वगैरे घेते, पण मला झाडं खूप आवडतात. आणि जास्वंदीचे लाल फूल तर मला खूप आवडतं, कारण माझे श्री गणेशांना हे फूल खूप प्रिय आहे. आणि आता मी माझ्या स्वामी महाराजांचं आवडते फुलाचं झाड पण लवकरच लावणार आहे. आणि हे बघा, हे आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी स्वतः शोषून करतं आणि आपल्या घराला नकारात्मकतेपासून दूर ठेवतं. त्यामुळे हे झाड लावलेलं आहे कोरफडीचं. आणि आता बघा बराच दिवस निघालेला आहे आणि आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि आता चहा घेऊया थोडासा, मग त्यानंतर स्वयंपाक पण करायचा आहे. आणि आज खूप मोठं काम आहे, जे की मी आज 3 गट्टे गहू घेतलेले आहेत, त्यांना नीट करायचं आहे. आणि काल पाऊस आला होता, त्यामुळे मला नीट करायला जमलं नाही. आणि आजपासून मी स्टार्टिंग करणार आहे गहू नीट करायची, कारण वर्षभरचं आपल्याला जे खायला लागतं माल, ते आपल्याला नीट करून ठेवावं लागतं. ज्यावेळेस आपण दळायला घेऊन जातो गहू ज्वारी, त्यावेळेस तर आपल्याला थोडंसं नीट करायचं असतं. पण जर आपण शेतातून असं जे आपलं माल धान्य येतं, त्यांना आपण तसंच जर ठेवलं तर त्याच्यामध्ये किडे वगैरे होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला ते चाळावं लागतं, पाकडावं लागतं. मग आपल्याला ते व्यवस्थित लिंबाचा वगैरे पाला घालून आपल्याला ते ठेवावं लागतं. त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये किडे होणार नाहीत. आणि इकडे माझा स्वयंपाक चालू झालेला आहे. माझ्या 2 नंबरच्या मुलीला भेंडीची भाजी खूप आवडते आणि इकडं मी फोडणीचा भात करून ठेवलेला आहे. सहसा पांढरा भात लेकरं खातच नाहीत, त्यामुळे दररोज फोडणीचा भातच, पांढरा का असना पण त्याला फोडणी द्यावी लागते. आणि इकडं थोडीशी मी मटकी घेतलेली आहे, भाजून घेतलेली आहे. आणि आता बघा सूर्य बघा कुठं डोक्यावर आलेला आहे पूर्ण.
आणि इकडं आमचं गहू वाळू मी घातलेलं होतं स्वयंपाक करत करत, आणि आता हे गहू पूर्ण एकदम कडक तापलेलं आहे. आणि आपण बघू शकता की 12च्या पुढे टाइम झालाय. आमच्या घराची सावली आता खूप पुढे आलेली आहे आणि आम्ही थोडंसं सावलीला बसून आता गहू चाळायला आणि पाकडायला घेतलेले आहेत. हे बघा, शेतातून हे गहू असे आलेले आहेत. याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ठुशी आहेत, याला टुशा म्हणतात. या जे वाईट वाईट दिसत आहेत वरती, याच्यामध्ये पण गहू असतो आणि याच्यामध्ये खूप घाण असते, म्हणजे बिया, म्हणजे जे गव्हासोबत अजून काही दुसरं गवत उठलेलं असतं ते रास करते वेळेस त्याच्यासोबत येतं. काँग्रेसचं बी वगैरे कशाचंही काही घाण असतं त्याच्यात आपल्याला चाळणी, अशा प्रकारची चाळणी मिळते. गव्हाची चाळणी, तांदळाची चाळणी म्हणा, अशा प्रकारच्या आपल्याला चाळण्या मिळतात वेगवेगळ्या. मग आपल्याला गहू चाळायची चाळणी असते. या चाळणीनं आपल्याला हे गहू असं थोडं थोडं घेऊन असं चाळावं लागतं. आणि बघा, इकडे ही पण बसली आहे चाळायला. चाळणं वगैरे, पाकडणं वगैरे काही नाही, फक्त यांना मजा करायची असते, गोंधळ करायचं असते आणि सोबत असतातच. आणि मग ज्यावेळेस मी शूट घेते ना, की मग मला म्हणतात की आम्हाला पण थोडं घे, आम्हाला पण थोडं घे, असं यांचं चालू असतं. आणि मग त्यावेळेस आजही तोच प्रॉब्लेम झाला आणि एकच अजून कुठं बॅग घेतलेली होती नीट करायला. आणि हे बघा, इकडं पावसानं हजेरी लावलेली आहे. मग सगळं काय, जान्हवीचे बाबा येऊन पटापट सगळं उचलले आणि मग सगळं आम्ही मध्ये नेऊन ठेवलो. आणि इकडे पाहू शकता, पाऊस आलेला आहे आणि बरेच 5 वाजलेले आहेत आणि इकडे पाऊस चालू झालेला होता आमच्या इकडे. 1 वाजता, 12:30-1ला आम्ही चालू केलेलं आणि 5 वाजेपर्यंत आमचं हे पावसानं हैराण केलं. आणि त्यानंतर मग संध्याकाळचा थोडासा मस्त चहा घेतला. पाऊस पडत होता बाहेर आणि मग मध्ये चहा, बिस्किट, खारी वगैरे आमचं जरा चालू होतं. आणि मग त्यानंतर थंड वातावरण होतं, त्यामुळे मग म्हणलं की चला, लाईट पण नव्हती आणि मग छान अशी संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी केली मी. आणि हे बघा, इकडं मी या शेंगा घेतलेल्या आहेत, शेवग्याच्या शेंगा. मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुमच्या इकडे या शेंगाला काय म्हणते मला नक्की कमेंट करा. आणि आमच्या इकडे तर याला, मी तर शेवग्याच्या शेंगा म्हणते, कारण आमच्या इकडे हेच म्हणतात. आणि तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट करा. आणि इंग्लिशमध्ये याला ड्रम स्टिक म्हणतात वाटतं, तेवढं काय मला माहीत नाही, कारण जास्त इंग्लिश मला काही येत नाही. पण लेकरांचं वगैरे ऐकून आलं असंच थोडंसं. असो, आपल्याला भाजी करायची आहे या शेवग्याच्या शेंगाची. आता संध्याकाळी काय करायचं हे विचार होता आणि संध्याकाळी म्हणलं की मग दिवस म्हणजे कसं डबे वगैरे द्यायचं म्हणून एक हातच बसलेला आहे की सकाळी एक भाजी थोडीशी घट्ट असते आणि एखादी पातळ असते. मग आता आज सकाळी तसं नव्हतं. आता काय डबे पण द्यायचे नाहीत, लेकरांना सुट्टी, सगळ्यांना सुट्टी, सगळे घरीच आहेत. आणि मग सकाळी दोन्ही भाज्या घट्टच होत्या, भेंडी आणि मटकी होती. मग आज पातळ भाजी नव्हतीच. मग संध्याकाळी लेकरं म्हणले की आज काहीतरी आता संध्याकाळी पातळ भाजी कर आणि भाकरी नको, आज छान अशा चपात्याच कर, असं बोलले लेकरं. मग त्यासाठी मग काय करायचं, त्याच्यामुळे ताज्या शेंगा होत्या कालच आणलेल्या आणि मग त्याच करायला घेतल्या. मग त्यांना मी असं चिरून घेतल्या, वरती थोडीशी साल काढून घेतली. आणि या भाजीसाठी मी गरम पाणी ठेवलं थोडंसं, कारण आपल्याला जर कुठलीही पातळ भाजी करायची असली तर आपल्याला मी एक टिप्स म्हणून सांगते की थंड पाणी अजिबात घालायचं नाही, का तर ती भाजी गारठते आणि जी भाजीला चव यायची असते ना, ते येतच नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही पातळ भाजी असो, घट्ट भाजी असो, जर आपल्याला भाजीला किंवा कुठल्याही आमटीला म्हणा, वरणाला म्हणा, आपल्याला गरम पाणीच करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली भाजी चांगली होते. आणि त्या भाजीसाठी मी एक कांदा घेतलेला आहे छोटा, कारण भाजी मला जास्ती करायची नव्हती, थोडीशीच करायची होती. मी 4च शेंगा घेतलेल्या होत्या, एक छोटा टमाटा आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे. आणि इकडं मी त्याला कट करून घेते. कांदा कट करून झालाय माझा, टमाटरही मी लहान कट करून घेते आता, कारण टमाट्यानं आपली भाजी जी आहे ती छान आंबूस होते. कारण आता चिंच वगैरे तर नाही, तेवढं कोण वापरत नाही आहे, आता वापरणारे वापरतात, पण मी शक्यतो टमाटर वापरते जास्ती करून.
कारण टमाटा आपल्या शरीरासाठी चांगला आहे, आपलं रक्तवाढीचं काम करतं. आणि इकडे बघा इथंच मी जो माझा गॅसचा कट्टा आहे ना, कट्टा म्हणण्यापेक्षा एक छोटंसं टेबल आहे, त्याच्यावर मी एक काळ्या कलरची पडशी ठेवलेली आहे मोठी, ज्याला आपण कडापा म्हणतो. तो एक मोठ्या आकाराचा कडापा त्याच्यावर ठेवलेला आहे आणि मग असाच माझा किचन कट्टा तयार झालेला आहे. सर्व काही मी असं डोक्यानं जुगाड करूनच केलेला आहे, कारण अजून खूप काही गोष्टी आहेत ज्या काही करायच्या आहेत त्या मी नाही केल्या. असंच काही थोडंसं ॲडजस्ट करते. आणि इकडं भाजीसाठी मी आता एक छोटंसं पातेलं वरी ठेवलंय, त्याच्यामध्ये आपण 2 पळ्या तेल टाकू. आणि आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला आपला जो छोटा एक कांदा चिरलेला आहे तो कांदा टाकायचा आहे. त्या अगोदर आपल्याला जिरे मोहरी टाकायचे आहेत आणि त्यानंतर मध्ये कांदा टाकायचा आणि कांदा आपल्याला छान सोनेरी कलरचा तळून घेऊ. कुठलीही भाजी असू द्या आणि कशीही, तर आपल्या इकडं कांदा लागतो. छान असं आपल्याला एक टमाटर टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि आता हे कांदा आणि टमाटर आपल्याला छान तळून घेऊया. आपल्या भाजीची फोडणी जर छान बसली तर आपली भाजी ही आपल्याला खायला खमंग लागते. आणि मला आता इथं थोडीशी आमटी करायची होती, त्यामुळे मी इथं कांदा टमाटर आणि आता हळद घातलेला आहे आणि जिरे मोहऱ्या पण घातलेल्या आहेत आणि थोडीशी पेस्ट पण टाकलेली आहे. आणि आता ह्याला छान असं तळून घेऊया. बघा किती सुंदर फोडणी होत आहे आपली. आणि आता थोडंसं तळलं, आता ह्याच्यामध्येच आपल्याला काळं तिखट टाकायचं आहे, जे की आपलं घरात बनवलेलं काळं तिखट आहे. आणि मी वर्षभराचं काळं तिखट कसं बनवते याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर. नक्की सर्वांनी तो व्हिडिओ पण पहा आणि लाईक शेअर कमेंट करा की माझं यावर्षीचं काळं मिरचू कसं झालेलं आहे. आणि इकडं पहा आता फोडणी आपली झालेली आहे आणि आपल्याला आता हे बघा हे काळं तिखट माझं अशा प्रकारे मी बनवलेलं आहे. आणि 2 किलो मिरच्याचं मी काळं मिरचं बनवलेलं आहे, जे की मला वर्षभर खूप होईल. आणि मी जास्ती काळ्या मिरच्याच्याच भाज्या आम्ही जास्ती वापरतो. आणि 2 नंबरला आम्हाला हिरवं मिरचू लागतं, जे की मी पालेभाज्या जास्त प्रमाणात खाते. तुरीच्या डाळीनं वगैरे आम्हाला थोडंसं पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे मी ह्या जे भाज्या आहेत ते आम्ही जास्त खातो. आणि काही भाज्यांना मी काळं मिरची वापरते आणि जे पालेभाज्या असतात त्या सगळ्यांना मी हिरवं मिरची वापरते. आणि ज्यावेळेस मी वरण करते, जे मी 2-3 डाळी मिक्स करून वरण करते. आणि इकडं मी भाजीत आता थोडंसं कारुळ्याचं कूट टाकलेलं आहे. हे कारुळ्याचं कूट आपल्याला शरीरासाठी खूप चांगलं असतं, थंड असतं, त्यामुळे नक्की आपल्याला कारुळं खायचं आहे. आणि शेंगाचं कूट आहे ते पण टाकायचं आहे. आणि या दोन्ही कुटानेच आपली भाजी खूप छान लागते चवीला. आणि हे 2 कूटं आणि काळं मिरचू जर आपण योग्य प्रमाणात टाकलं तर आपल्या भाजीला कुठलाही जास्तीचा ॲडिशनल मसाला वापरायची गरज नाही, किंवा भाजीत हे घाला ते घाला, पेस्ट करा हे करा, काहीच लागत नाही. एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीनं ही भाजी असं तुम्ही करून बघा आणि किती चव लागते आणि किती सुंदर ही आमटी होते. तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा. ही आपली खेडेगाव स्टाईलमध्ये ही आमटी आहे.
ह्याला चव अप्रतिम असते. त्यामुळे लेकरं कंटिन्यू मागतात आणि लेकरांसाठी शेवग्याच्या शेंगा खूप महत्त्वाच्या आहेत त्यांच्या शरीराला. आणि लहान लेकरांना या वयातच जर आपण योग्य पद्धतीचा आहार दिलो तर ते लेकरं आपले पुढे चालून चांगल्या तब्येतीचे बनतात. त्यामुळे आपल्याला त्यांना एकाच प्रकारचं अन्न द्यायचं नाही आहे. वेगवेगळ्या पालेभाज्या वगैरे आपल्याला सर्व प्रकारचं त्यांना खायला द्यायचं आहे. आणि इकडे मी चपात्यासाठी पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि आता इकडं माझी थोडीशी दुसरी भाजी चालू झाली आहे. आत्ताच एक म्हणजे दारावर भाजीपाल्याचा गाडा आलेला होता आणि त्यांच्यापाशी मला ही इतकी सुंदर ताजी भाजी मिळाली. एक 20 रुपयाला एक पेंडी होती ही आणि भाजी इतकी छान होती ना, त्यामुळे मी ही भाजी घेतली. आणि लगेच बघा ही भाजी मी तोडून पण घेतली बोलत आणि आता चिरायला घेतलेला आहे. आणि बाहेर मी ज्यावेळेस बसले होते त्यावेळेस ही भाजी मी लगेच तोडली. ते मला काय व्हिडिओ शूट करता आला नाही भाजी तोडलेला, पण मी चिरायला इथं गॅसच्या कट्ट्यावर घेऊन आलेली त्यावेळेस मी शूट करत आहे. आणि शूट करण्यासाठी माझ्याकडे स्टँड नाही. मी माझी मोठी मुलगी आहे ती शूट करते. आणि इकडे बघा मी भाजी बारीक चिरून घेतली आणि आता या भाजीला मी फोडणी देणार आहे. म्हणजे थोडीशी मुगाची डाळ घालायचं आणि हिरवं मिरची वगैरे आणि 2 छान कांदे चिरायचे आणि या भाजीला छान अशी फोडणी द्यायची. मी या भाजीचा व्हिडिओ नंतर नक्की टाकेन. आता मी व्हिडिओ एवढाच केलेला आहे. आणि तुम्हाला इतकाच माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा, म्हणजे मला आणखीन व्हिडिओ टाकायला छान वाटेल. आणि माझं काही व्हिडिओमध्ये जर चुकलेलं असेल तर प्लीज मला कमेंट करा. आणि अशा छान व्हिडिओसाठी मला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा, कारण तुमच्या सपोर्टमुळे काही नाही आहे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.